हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये। तुम्ही कसे आहात? आशा करते तुम्हीही खूप छान आणि मजेत असाल। आजचा दिवस माझा खूप छान गेला, कारण आजची माझी सुरुवात ही अशा छान अशा कोवळ्या उन्हाने झालेली आहे। आणि आजची सुरुवात, कधीही माणसाची सुरुवात हा छान अशा उन्हाने झाली तर ते खूप आनंददायी वाटतं। मलाही खूप छान वाटतं। आज मी गडबडीत कुठे आले आहे? मी आज ऑफिसमध्ये आमच्या 26 जानेवारी सेलिब्रेशन करणार। सगळे आपले बिझी होते, सगळेजण आपलं कॉन्ट्रीब्युशन देण्यामध्ये बिझी होते। आणि आमचे प्रिन्सिपल सर मुलांना झेंडा कसा बांधायचा हे इन्फॉर्मेशन द्यायचे। मीही त्यावेळी बघता मीही शिकले। हा फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे की आपल्याला आपला राष्ट्रध्वज कसा बांधता आला पाहिजे हे आपल्या सर्वांना माहीत असलं पाहिजे। आणि इथं 26 जानेवारीचं जे लाईव्ह दाखवतात DD चॅनल किंवा न्यूज चॅनलवर, ते इथं चालू होतं। ते आम्ही लहान होतो ना, त्यावेळेला ते पाहण्यासाठी इतके आतुरते असायचो की स्कूलवरून आलो ना तर आम्हाला नाश्ता करायचाही आपल्याला भान नसायचं। आपण ते येऊन आलेल्याबरोबर तो शो पाहण्यासाठी, टेलिव्हिजनवर शो पाहण्यासाठी बसायचो। त्याच्यामध्ये आपल्या देशाचा गौरव पाहून आपल्याला खूप अभिमानास्पदची गोष्ट आहे असं वाटतं ना, खूप छान वाटायचं त्यावेळेला। आणि आता आपला इथं राष्ट्रध्वज असं बांधून तयार झालेला आहे। अजून आम्ही किती 7 वाजले होते, 7च्या वेळेला आमची पूर्ण तयारी झाली होती। मी खूप छान अशी रांगोळी काढली होती। कशी वाटते रांगोळी? त्यानंतर सर्वजण मुलं इथं रांगेत उभे राहिले। त्यानंतर अजून गेस्टची आम्ही वाट पाहत होतो। त्यानंतर सर्वजण आपल्या डिसिप्लिननुसार आपल्याला थांबवत होते। त्यानंतर आमच्या ह्याच्यामध्ये थोडी मुलं भाषणसुद्धा करणार होती। आता आपण राष्ट्रध्वज फडकवलेला आहोत, आता त्याचंच उद्घाटन चालू होतं। सर्वजण आम्ही केलेलं आहे। त्यानंतर आम्ही राष्ट्रगीत म्हटलं आणि त्यानंतर भाषणही करण्यात आले। एक भाषण तुम्हाला मी इथे पुढे ऐकून दाखवते। खूप छान त्यानं भाषण केलं, ते मी तुमच्यासाठी सेव्ह करून ठेवलेली आहे। डायरेक्टरांची भाषणं झाली, जय हिंदचा नारा झाला। खूप छान असं वातावरणामध्ये आमचं 26 जानेवारी हा पार पडला। वंदे मातरम, जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद। सर्व प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी आम्ही सर्वजण जमलो आहोत। हा उत्सव संपूर्ण देशभर आनंदामध्ये साजरा केला जातो। देशभक्तीपर गाणी लावली जातात, सत्र संचलन केले जाते आणि हा दिवस आनंदात साजरा केला जातो। मी पहिल्यांदा माझ्या भाषणाला सुरुवात करण्याअगोदर देशासाठी प्राण गमावलेल्या सर्व स्वातंत्र्यवीरांना आणि नुकतेच देशाचे माजी पंतप्रधान, गव्हर्नर, अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि भाषणाला माझी सुरुवात करतो। भारतीय घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी घटना समितीची स्थापना केली आणि घटना समितीची स्थापना केल्यानंतर 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर 6 सदस्य निर्माण केले आणि मसुदा समितीचे कामकाज सुरू केले। हे कामकाज 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका कालावधी लागल्यानंतर मसुदा तयार झाला आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी ते स्वीकृत करण्यात आले आणि त्यावर घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची स्वाक्षरी करण्यात आली आणि 24 जानेवारी 1950 रोजी शेवटची बैठक घेण्यात आली आणि एक दिवस आणि एक तारीख ठरली, ती म्हणजे 26 जानेवारी 1950। त्या दिवसापासून आपल्या भारत देशामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला आणि संपूर्ण देशभर हा उत्सव आनंदामध्ये साजरा केला जातो। भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू झाले आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले। म्हणून मला म्हणावंसं वाटते की बहुजनांची तलवार होऊन गेला, बहुजनांची तलवार होऊन गेला, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेला, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेला। तो एक गरीबच होता, पण या जगामध्ये कोहिनूर होऊन गेला, या जगामध्ये कोहिनूर होऊन गेला। मला माझ्या संविधानामध्ये अभिमान वाटतो की या संविधानामुळे सर्वांना समान हक्क निर्माण झाले, सर्व धर्म समभाव झाले, महिलांना स्थान निर्माण झाले आणि लोकशाही म्हणजे लोकांसाठी निवडलेले शासन या देशात लागू झाले। त्यामुळे आपल्याला संविधानाचं जोपासना करणं तितकंच गरजेचं आहे। त्यामुळे संविधानामुळे माणसाला हक्क प्राप्त झाले। माझ्या देशाबद्दल मला खूप अभिमान वाटतो, कारण माझा देश
कृषी प्रधान आहे. या कृषी प्रधान देशामध्ये भारत सरकारने सुद्धा शेतकऱ्यांसाठी विविध योजना आखलेल्या आहेत आणि त्यामुळे आपल्या देशाचे उत्पन्न वाढत आहे, निर्यात वाढत आहे. त्यामुळे आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती सुद्धा सुंदर आहे आणि ती वाटचाल चांगल्या पद्धतीने केलेली आहे. भारतामध्ये तिन्ही दल चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत. नौदल असो, वायुदल असो, सेना दल असो, हे तिन्ही दल सक्षम आहेत. विकसित तंत्रज्ञान आहे, शस्त्रसत्ता आहे. जर कोणत्याही पाण्याची हिंमत केली तर त्यांना प्रत्युत्तर देण्याची ताकद माझ्या भारत भूमीकडे आहे. याचा मला साफ अभिमान आहे. अलीकडे भारताने नावलौकिक केले. 14 जुलै 2023 रोजी भारतीय अवकाश संशोधन केंद्राने चंद्रायन 3 दक्षिण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा देशातील पहिला नंबर ठरला. त्यामुळे जगामध्ये आपल्या भारताचं नाव कोरलं गेलं. अमेरिका असो, चीन असो, रशिया असो, या देशामध्ये आपला देश सुद्धा उंच झपाटी घेत आहे. याचा मला अभिमान आहे. सर्व मित्रांना सांगतोय की आपल्या संविधानासाठी सर्वांनी झटलं पाहिजे. सर्वांनी सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण केले पाहिजे. सर्वांनी स्वच्छ आणि सुंदरता बाळगले पाहिजे. वर्षातून आपल्याला एक तरी वृक्ष लावले पाहिजे. त्यामुळे नैसर्गिक समतोल राखला जाईल. त्यामुळे नैसर्गिक हा महत्वाची बाब आहे. त्यामुळे आपण दिल्लीपासून सुरुवात केलो तर दिल्लीपर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. हे तुम्ही कराल ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि जाता जाता एवढे म्हणायचे वाटते, उत्सव 3 रंगांचा आभाळ याचा सजला. उत्सव 3 रंगांचा आभाळ याचा सजला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. जय हिंद, जय भारत.